उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप मनापासून स्वागत आहे। सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी याने लवकर पूर्ण कराव्या हेच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर भक्त हो, उद्या दसरा आहे आणि दसऱ्याचा दिवस म्हणजेच एक आधी 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त बोललं जायचं, पण आता 4 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे असं समजतात। तर हा जो शुभ मुहूर्त आहे या दिवशी तुम्हाला कुठलंही महत्त्वाचं काम करण्यासाठी कुठलंच पंचांगण किंवा कुठला मुहूर्त पाहण्याची वेळ नाही। या दिवशी तुम्ही घराची खरेदी करू शकता, शेताची गाडी खरेदी करू शकता किंवा तुम्ही स्वतःचा नवीन बिझनेस या दिवशी त्या बिझनेसला सुरुवात करू शकता। म्हणजेच काही महिलांचं पार्लर असेल किंवा मग तुमचं एखादं जनरल स्टोअर्स असेल किंवा मग किराणा दुकान असेल, जे काही मोबाईल शॉपी असेल, काहीही तुम्हाला करायचं असेल तर उद्या तुम्ही दसऱ्याच्या दिवशी बिनधास्त याचं ओपनिंग म्हणा किंवा याची एक सुरुवात करू शकता। तर भक्त हो, हे तुम्हाला माहीत आहे, पण आता दसऱ्याच्या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत। मी इथे जे उपाय सांगणार आहे हे याआधी कुठेही ऐकलेले असतील, पण मी तुम्हाला एक सांगते की यामधील माझा अनुभव, कारण मी पण 2 वर्ष हे उपाय स्वामींच्या केंद्रामध्ये आधी ऐकले होते आणि स्वामींच्या केंद्रामध्येच ही सेवा सांगितली जाते। तर मी एक सांगते, स्वामी महाराजांची सेवा जो करतो ना त्याच्या आयुष्यात कधी कशाची कमी पडत नाही। ज्यावेळी योग्य वेळ येते त्याला एवढं मिळतं की तो व्यक्ती विचारसुद्धा करू शकत नव्हता, अशा गोष्टी त्याच्या आयुष्यात चांगल्या अनुभवायला मिळतात। जे अनुभव मला माझे महाराज देत आहेत, याआधी म्हणजे मागच्या वर्षीसुद्धा मला वाटत नव्हतं की स्वामींची सेवा करून काही मिळेल। बघा, काही जण असंही बोलतात की आपल्याला काही मिळण्यासाठी स्वामी सेवा करू नाही। तर आता जे दुःखी आहेत ना, त्यांना काय मिळालेलं असतं, त्यांच्या आयुष्यात दुःख आहे, मग ते दुःख दूर होण्यासाठी त्यांना स्वामींची सेवा करावी लागते, करायला पाहिजे आणि करा। कारण मी सांगते की कुठल्याही व्यक्तीला काहीतरी कमी असल्याशिवाय तो देवाच्या दारात जात नाही, जसे तुम्ही, आम्ही, मी सगळेजण। तर बघा, आता मी जास्त काही बोलणार नाही, फक्त तुम्हाला ज्या ज्या सेवा करायच्या आहेत त्या सांगते, त्या सेवा तुम्ही करा। तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। माझा स्वतःचा अनुभवसुद्धा शेवटी सांगेल। सगळ्यात आधी काय करायचं आहे, दसऱ्याच्या दिवशी अगदी पहाटे उठायचं आहे। जी काही आपली नित्यनियमाची कामे आहेत, झाडून सडा रांगोळी, या दिवशी तुमच्या दारामध्ये म्हणजे जे काही गॅलरी असेल किंवा छोटंसं तुमचं दार असेल, ओटा वगैरे, तर यामध्ये गावाकडे शेणाचा सडा मारतात, पण आता शहरात शक्य नसेल तर मग तुम्ही हळदीच्या पाण्याचा सडा मारा किंवा जर अगदी छोटी गॅलरी आहे तर हळदीच्या पाण्याने ती पुसून काढा। या दिवशी तुम्ही उंबरट्यावरती हळदीचं आवर्जून लेपन करा। त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वार थोडंसं पुसून घ्या, कारण आपण नवरात्रीमध्ये आधी सगळी साफसफाई केलेली असते, त्यामुळे घरामध्ये सगळी स्वच्छताही असते। तर प्रवेशद्वार जे आहेत त्यावरती तुम्हाला हळद कुंकू एकत्र करायचे आहे, त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि या हळद कुंकवाने तुम्हाला प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढायचं आहे। तर हे स्वस्तिक तुमच्या घरामध्ये सुख, समाधान, आनंद, चैतन्य निर्माण करेल। खरंच अशा छोट्या छोट्या गोष्टी ना, ह्या करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, पण विश्वास ठेवून केल्या तर तुम्हाला खूप काही याचा फायदा होईल। असं मी म्हणणार नाही की करोडो रुपये लगेच तुमच्या झोळीत पडतील, बँक बॅलन्स तुमचा वाढेल, पण जे तुम्ही प्रयत्न करत आहात नेहमी तुम्हाला अपयश येत आहे तर ते येणार नाही। आता स्वस्तिक वगैरे काढून झालं, स्वस्तिकची पूजा करा। त्याबरोबर तुम्हाला उंबरठा लेपन करून उंबऱ्याची सुद्धा पूजा करायची आहे। उंबऱ्याला फूल ठेवा, धूप दीप, दारामध्ये छोटीशी रांगोळी काढा किंवा मग गोपद्म काढा। तर अशा पद्धतीने ही प्रवेशद्वाराची पूजा झाली म्हणजे देवी लक्ष्मी, देवी आपली कुलदेवी कोणत्याही रूपाने आपल्या घरात कधीही येऊ शकते आणि दसऱ्याचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला संध्याकाळी म्हणजे बघा दुपारीसुद्धा ही तुम्ही पूजा मांडणी करून ठेवू शकता। तर आपल्याला सायंकाळी प्रदोष काळामध्येच शस्त्रपूजा करायची असते। त्याचबरोबर सरस्वती पूजन करायचं असतं, म्हणजे जे काही आपल्या मुलांचे बुक्स आहेत, आता तुम्ही म्हणाल आमचे मुलं अगदी छोटे आहेत, तर मग तुम्हाला सांगते मी कुठल्या कुठल्या पुस्तकांची पूजा करावी।
आता तुम्ही सगळेच स्वामींची सेवा किंवा इतर कुठल्या तरी देवाची सेवा करता. मग कुठलं तरी एखादं पारायण आजवर केलं असेल, तुमच्या घरामध्ये एखादा तरी ग्रंथ असेल, मग स्वामीचरित्र असेल, गुरुचरित्र असेल किंवा नवनाथ भक्तिसार असेल, किंवा तुमच्याकडे शिवलीला अमृत असेल किंवा काहीच नसेल तर प्रत्येक महिलेच्या घरामध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवार करतो त्याची जी छोटी पोथी आहे ती असेल. म्हणजे जे काही देवांचे हे पुस्तकं असतात, ग्रंथ असतात ना, तर हे सगळे एकत्रित करायचे आहेत आणि देवघराच्या समोर किंवा साईडला स्वच्छ जागा पुसून घ्यायची आहे. त्यावरती एखादा मोठा चौरंग पाट ठेवायचा आहे किंवा मग पुस्तकं वगैरे जास्त असतील तर मग तुम्ही एखादं छानसा गालिचा वगैरे टाकून घेऊ शकता. त्यावरती तुम्हाला एक साईडला जी तुमची ग्रंथ आहेत देवांचे ते ठेवायचे आहेत. दुसऱ्या साईडला तुम्ही तुमच्या मुलांचे पुस्तकं, वही, पाटी, पेन्सिल हे ठेवा. त्याचबरोबर जी मुलांची पाटी असते त्यावरती तुम्हाला पेन्सिलने किंवा मग हळदीच्या साहाय्याने सरस्वती चिन्ह म्हणजे जी सरस्वती रांगोळी असते किंवा चिन्ह ते तुम्हाला रेखाटायचं आहे. आता हे करताना मुलांकडून करून घ्या. पण मुले खूप छोटे आहेत म्हणजे 1-1.5 वर्षाचे आहेत, त्यांना येणार नाही. स्वतःच करा आणि नंतर मग मुलांच्या हातामध्ये तुम्हाला पेन्सिल घेऊन पुन्हा त्याच्यावरती रेखाटायचं आहे. म्हणजे ते मुलांनी काढल्यासारखं होईल. यामुळे काय होतं, हे पूजन केल्याने मुलांची अभ्यासात जास्त प्रगती होते. बऱ्याचदा मुलांना विसराळूपणा जाणवतो तर तो सुद्धा जाणवणार नाही. त्यामुळे तुम्हाला इथे मुलांकडून सरस्वती चिन्ह एखाद्या पाटीवरती, पाटी नसेल तर मग तुम्ही एखाद्या वहीवरती जरी काढून घेतलं आणि त्याला हळदी कुंकू वाहून तुम्हाला एक फूल ठेवायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, पूजा करायची आहे. त्याचनंतर मग जे काही आपले घरातील शस्त्र आहेत याचीसुद्धा पूजा करायची. ग्रंथ जे आहे त्याची स्वतः तुम्ही पूजा करा. त्याचबरोबर जे काही शस्त्र असतील, शस्त्र म्हणजे काय, आपण जे काही सर्वसामान्य आपण महिला आहोत तर आपल्या घरामध्ये विळी असते, चाकू असतो किंवा आपल्याकडे जे काही धान्य मोजण्याचं माप आहे ज्याला आमच्याकडे अठवा, अधुली किंवा मग चिपटं निपटं असं पूर्वी लोक बोलतात. हे तर अजून मी काही पाहिलं नाही. अधुली आणि अठवा हे मी पाहिले, माझ्याकडे आहे. तर असं जे माप आहेत ना याचीसुद्धा या दिवशी पूजा केली जाते. कारण आपल्या घरामध्ये धनधान्याची कायम बरकता राहावी, आपल्या घरामध्ये धनधान्य कायम भरभराट हो याचा हा एक भाग आहे. त्यामुळे दसऱ्याला याची पूजा करायची असते. आता ज्यांचा पार्लरचा बिझनेस आहे त्यांनी ज्या काही पार्लरच्या वस्तू असतील त्याची तुम्ही तुमच्या पार्लरमध्ये स्वच्छ पुसून वगैरे पूजा करा. अशाच वस्तू घेऊन पूजा करायची नाही, त्या स्वच्छ घासून पुसून त्याची पूजा करायची. जे काही आपले अवजारं असतात म्हणजे काय, कोयता किंवा मग जे काही खोर असतो, टिकाव असतो, असे काही शेतकऱ्यांचे अवजार आहेत याचीसुद्धा या दिवशी स्वच्छ घासून धुवून घेतले जातात, पूजा केली जाते. तर या पद्धतीने तुमच्याकडे जे शस्त्र असतील त्याचीसुद्धा आवर्जून पूजा करा. ही पूजा शक्यतो प्रदोष काळामध्ये केली जाते. मांडणी जरी तुम्ही दुपारी निवांत वेळेत केली तरीसुद्धा चालेल. आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचा उपाय, ही जी आपण सगळी पूजा केलेली आहे ह्या सगळ्या पूजेवरती तुम्हाला एक आपट्याचं पान ठेवायचं आहे. आपटा तुम्हाला माहीत असेल, ज्याला सोनं म्हणतो आपण, सोनं एकमेकांना दसऱ्याच्या दिवशी देतो. तर हे सोनं जे आहे तर ते आपट्याचं झाड जिथे शेतात असेल तिथे शेतकरी जाऊन त्याची हळदी कुंकू वाहून पूजा करतात आणि मग जी काही आपल्याला पानं हवी आहेत ती तोडून घेतात, सोनं घेतात. पण आपल्याकडे शहरामध्ये काय होतं, जी काही म्हणजे गावाकडची लोक आहेत तेच झाडांच्या फांद्या घेऊन, आपट्याच्या झाडाच्या फांद्या घेऊन येतात आणि मग ते आपण विकत घेतो. तर विकत आणल्यानंतरसुद्धा तुम्हाला त्याची आधी बाहेर पूजा करायची आणि मग ते घरात आणायचं असतं. बऱ्याच जणांना हे माहीत नसतं आणि मग ते जे काही सोनं आहे ते तुम्हाला हे शस्त्र जे आहेत त्यावरती, पुस्तकं मुलांची, त्याचबरोबर ग्रंथ असतील आणि देव जे आहेत त्यांवरती आपल्याला ठेवायचं असतं. आता ज्यांच्या घरामध्ये स्वामींचा फोटो आहे आणि दत्त महाराजांचा आहे तर त्यांनी दत्त महाराज आणि स्वामींच्या समोर अडीच आपट्याची पाने ठेवा. ज्यांच्या घरात हे फोटो नसतील, तुमच्या घरात कुलदेवांचा टाक आहे ना किंवा मग कुलदेवीचा फोटो आहे तर त्यासमोर तुम्हाला ही 2.5 पाने ठेवायची आहेत. या 2.5 पानाचा उपाय जो करेल ना त्याला 1 वर्षात अनुभव येईल एवढा मोठा की तुम्ही नक्की इथे शेअर कराल. कारण मी स्वतः माझा आज अनुभव तुम्हाला सांगणार आहे. माझासुद्धा विश्वास नव्हता बरं या गोष्टीवरती. 2 वर्षापूर्वी केला, थोडाफार अनुभव आला, एवढं काहीच वाटलं नाही. मागच्या वर्षी असं केलं
की नाही चला आपण उपाय करायचा आणि 1 वर्षात नाही अनुभव आला ना तर मग या गोष्टींवर नाही विश्वास ठेवायचा, असं एक माझं मत झालं होतं. मी खूप स्वामींची सेवा करते, पण काही गोष्टी मला अशा वाटतात की अनुभव नाही आला तर आपण सुद्धा त्या इतरांना उगीचच नाही सांगाव्या, त्यांचा वेळ वाया घालू नये, असं एक माझं मत असतं. आता तुम्हाला हा 2.5 पानांचा उपाय करायचा आहे. तो कसा, जी काही आपण पूजा केलेली आहे 2.5 पानं स्वामींच्या समोर ठेवायच्या आहेत. आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण पूजा मांडणी सगळी उचलणार आहोत. त्याआधी जी 2.5 पानं आहेत त्यावरती हळदी कुंकू अक्षदा व्हायचा, एक फूल ठेवायचं, महाराजांना प्रार्थना करायची, महाराज हे 2.5 पानं मी माझ्या तिजोरीत ठेवत आहे आणि हे ठेवताना तुम्हाला एखादं लाल वस्त्र किंवा पिवळ्या रंगाचा एक कोरा कपडा घ्यायचा आहे, छोटासा तुकडा, त्यामध्येच हे पानं तुम्हाला व्यवस्थित पॅक करून बांधायचे आहेत आणि जी तुमची तिजोरी आहे त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवायचे आहेत, म्हणजे सुरक्षित ठिकाणी ठेवायचे आहेत, जेणेकरून ते पुन्हा कुठेही हरवणार नाहीत. आता त्यानंतर काय करायचं, एखादं तुम्ही महत्त्वाच्या कामाला चालला आहात, तुम्ही जॉबसाठी चालला आहात किंवा तुमचा जो काही व्यवसाय आहे ना तो खूप मंदावला आहे आणि मग तुम्ही आज एखाद्या व्यवसायामध्ये तुमची काही खरेदी करायला चालला आहात वस्तूंची, तर त्या दिवशी ही 2.5 पानं जे आहेत तुम्ही पोटली बांधलेली ती स्वतःच्या सोबत घेऊन जायची. जाताना महाराजांचा अंगारा लावायचा आणि घराच्या बाहेर जाताना उजवा पाय घराबाहेर टाकायचा आणि बोलायचं, महाराज चला आपल्याला आज हे महत्त्वाचं काम करायचं आहे. मग तुम्ही घर पाहायला चाललात, फ्लॅट पाहायला चाललात, गाडी पाहायला चाललात किंवा काही खरेदी करायचं आहे किंवा कुठलंही महत्त्वाचं काम असू द्या, एखाद्याकडे पैसे गुंतलेले आहेत ते काढायचे आहेत, कोर्ट कचेरीचं काम असेल, तुमची काही तारीख असेल कोर्टाची त्यासाठी चालला आहात, तर ही 2.5 पाने खिशामध्ये गुपचूप घेऊन जा. घराबाहेर जाताना उजवा पाय टाका, महाराजांचा अंगारा लावायला विसरू नका. तुमचं काम 100% होणार. कारण मी स्वतः 2 वर्ष झाले 2.5 पानांचा उपाय करते. मागच्या वर्षी मी ठरवलं या वर्षी 2.5 पानांचा उपाय करायचा, 1 वर्षात अनुभव नाही आला तर पुढच्या वर्षी उपाय करायचा नाही. कारण मी 2-3 वर्ष झालं हा उपाय करत होते. पण मागच्या वर्षी ज्या पद्धतीने केंद्रामध्ये दसऱ्याची जी सेवा सांगतात, म्हणजे जे काही पूजा सांगतात, मी तुम्हाला इथे जी सांगितली तशीच सगळी पूजा मांडणी केली आणि त्यानंतर मी हा 2.5 पानांचा मनोभावे उपाय केला. मिस्टरांना काही कामानिमित्त नेहमी धावपळ करावी लागते आणि त्यांच्या कामामध्येच यश येण्यासाठी मी त्यांना ही 2.5 पानांची जी पोटली आहे ती त्यांना दिली आणि एकच सांगितलं की माझे काही स्वामींचं मंदिर आहे, तर मी देवघरासमोर त्यांना येऊन अंगारा लावला आणि सांगितलं की आज तुम्ही महत्त्वाच्या कामाला चालला आहात तर महाराजांना म्हणा की चला माझ्यासोबत जाताना उजवा पाय टाका, तुमचं काम नक्की होणार. तेव्हा माझ्या मिस्टरांचा माझा जेवढा विश्वास आहे एवढा अजिबात नव्हता, पण मी सांगितलं म्हणून त्यांनी ते केलं आणि त्यांचं ते जे काम आहे ते 3 महिन्यानंतर होईल का नाही एक मनात भीती होती, खूप महत्त्वाचं होतं. ते काम 3 महिन्यानंतर झालं आणि त्यांचा प्रचंड विश्वास या उपायावर राहिला, म्हणजे बसलेला आहे. त्यांनीच मला सांगितलं की हा उपाय खूप प्रभावी आहे, म्हणून जे काही व्हिडिओ शेअर करते तर इथे सुद्धा हा उपाय आवर्जून सांग. आणि सध्या माझी थोडी तब्येतसुद्धा बरी नव्हती, हे काही नवरात्रीची धावपळ झाली आणि खूप काही आपल्याला तयारी करावी लागते, साफसफाई, आणि यामध्येच थोडंसं मला त्रास झाला, तर त्यामुळे बरी नव्हती. आता ठीक आहे, त्यामुळे रेग्युलर व्हिडिओ आले नाहीत. महत्त्वाचं काम होतं ते सुद्धा झालं. माझ्यासाठी 4 ऑक्टोबर दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि हा मी कधीच नाही विसरणार. तर ते मी तुम्हाला नंतर सांगेल जेव्हा वेळ येईल तेव्हा. त्यामुळे सांगते, तुम्ही 2.5 पानांचा उपाय करा. त्यानंतर तुम्हाला पुढचा एक उपाय करायचा आहे. हा उपाय वडिलांनी करायचा आहे. तर आपल्या घरामध्ये मध असतो आणि सोन्याची काडी नसते पण अंगठी असते, त्या टोकदार अंगठीच्या साह्याने म्हणजे ती मधात बुडवायची आहे आणि वडिलांनी मुलांच्या जिभेवर एम काढायचा आहे. तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता एम कशा पद्धतीने. त्याचबरोबर म्हणजे ज्यांना वडील नाही आहेत तर मग त्या महिलांना प्रश्न पडतो की आमच्या मुलांना कसं काढावं. तुम्ही स्वतः काढा किंवा तुम्ही मोठ्या भावाने लहान भावांना काढलं तरी चालतं, काही हरकत नाही. मोठी मुले असतील त्यांनी स्वतः काढलं तरी चालेल. यामुळे मुलांची अभ्यासात जास्तीत जास्त प्रगती होते. हा उपाय ललित पंचमीला किंवा महिन्यामध्ये येणाऱ्या पंचमी तिथीला केला जातो. खूप प्रभावी आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे. एका मोठ्या ताटामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत, जे आपण भात बनवण्यासाठी वापरतो. असे तांदूळ स्वच्छ निवडून घ्या, त्यामध्ये किडे वगैरे नसावे. या तांदळामध्ये
तुम्हाला म्हणजे मुलांकडून ही सेवा करून घ्यायची आहे. आता मुलांच्या हाताने तुम्हाला काही मंत्र लिहायचे आहेत. मुले लहान असतील तर मुलांनी नाही लिहिले तरी तुम्ही स्वतः लिहा. तर पहिला आहे श्रीमान महागणाधिपतये नमः. दुसरा मंत्र लिहायचा श्री कुलदेवताय नमः. तिसरा लिहायचा श्री महासरस्वतये नमः. आणि त्यानंतर लिहायचा श्री स्वामी समर्थाय नमः. तर इथे स्क्रीनवरती तुम्हाला हे मंत्र दिसत आहेत. हे मंत्र तुम्हाला एक एक करून लिहायचे आहेत. एकावरती एक आले तरी चालेल. एक मंत्र पूर्ण होईपर्यंत हाताने तांदूळ प्लेन करायचे नाहीत. एक झाला की दुसऱ्या वेळी प्लेन तांदूळ करा आणि दुसरा मंत्र लिहा. तर भक्त हो, या सगळ्या सेवा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरामध्ये सुख समाधान, आयु आरोग्य, संतती संपत्तीसाठी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तुमच्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळेल, चांगली बुद्धी मिळेल आणि त्यांची जे काही आयुष्य आहे पुढील त्यामध्ये चांगली प्रगती होईल. त्यासाठी आवर्जून करा. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा. सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि श्री कुलदेवताय नमः एकदा लिहा. त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. आजची सेवा आई भगवती चरणी आणि श्री स्वामींचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. आई राजा उदो उदो, अंबाबाईचा उदो उदो.